रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर जे वाघ्या कुत्र्याचं स्मारक आहे त्या संदर्भात आज महाराष्ट्रामध्ये वादविवाद होत आहेत आणि त्याला जातीय वळण लागतंय। मी आज आपल्या समोर याच विषयासाठी आलेलो आहे की ह्या स्मारकाचा प्रश्न हा जातीय अस्मितेचा प्रश्न कोणीही करू नये। काही संघटना ज्या आतेताईपणाची भूमिका घेत आहेत, आम्ही तो पुतळा काढू, आम्ही तो पुतळा पाडू, त्या सगळ्या संघटनांना माझी हीच विनंती आहे की ज्या वेळेला लोकांच्या भावना एखाद्या स्मारकाशी जुडलेल्या असतात त्यावेळेला अशी आतेताईपणाची भूमिका जर कुठलीही संघटना घेत असेल तर ती भूमिका ही महाराष्ट्राची जनता आणि आम्ही कोणी खपवून घेणार नाही। त्यामुळे आम्ही पुतळा काढू, पुतळा पाडू ही भूमिका कुणी घेऊ नये। ह्याच्यासाठी संभाजीराजेंच्या बरोबर पण मी बोलणार आहे। महाराष्ट्र शासनाला सुद्धा मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की हा विषय सोडवण्यासाठी आपण एक समिती गठीत करावी। त्या समितीमध्ये दोन्ही बाजूच्या इतिहास अभ्यासकांना घ्यावं, संजय सोनवणे असतील, इंद्रजित सावंत असतील, या सगळ्यांना जे कोणी असतील ज्यांचा अभ्यास आहे त्यांना एकत्रित बसवावं, त्यांचं मत जाणून घ्यावं आणि त्याच्यातून जो कन्क्लूजन निघेल त्याच्यावर आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र शासन यांनी एक भूमिका ठरवावी आणि त्या भूमिकेबरोबर सगळ्यांनीच टिकप राहावं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा 31 मेचं जे अल्टिमेटम दिलेलं आहे, 31 मेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे 300वी। ती जयंती सबंध देशात साजरी होतीये, त्यामुळे त्या जयंतीला गालबोट लागेल असा कुठलाच प्रकार कुठल्याही संघटनेकडून झाला तर तो खपवून घेतला जाणार नाही। देवी या सगळ्यांच्या होत्या, देवींची जयंती ही व्यवस्थित पार पडली पाहिजे। त्यामुळे अशी जर भूमिका कोण जाणून बुजून घेत असेल, त्यांचा हेतू मला माहित नाही, पण जाणून बुजून जर ही भूमिका घेतली असेल तर ती भूमिका आम्ही खपवून घेणार नाही, हे मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे। संभाजीराजे असतील, मी असेल, मुख्यमंत्री महोदय असतील, सगळ्यांच्या बरोबर बसून सामोपचाराने काय मार्ग काढायचा ह्याच्यावर आपण चर्चा करूया। धन्यवाद।